संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण ताजं असताना आणखी एका प्रकरणात खंडणीतून अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती कळते आणि या संदर्भातली बातमी 2 कोटीच्या खंडणीसाठी आहे। सुनील शिंदेचं अपहरण झाल्याचं माहिती समोर येते आणि पवन चक्की कंपनी अवादा खंडणी प्रकरणाची ही सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे। 28 मे 2024 ला गावठी कट्टा दाखवून अपहरण झालेलं होतं आणि रमेश घुले आणि त्याच्या 12 साथीदारांनी मसाजोग परिसरातून हे अपहरण केलं असल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलं होतं। सुनील शिंदे त्यांच्या साथीदारांसह गेस्ट हाऊस मध्ये जेवायला जात होते आणि त्यावेळी एका गाडीने त्यांच्या गाडीला थांबवलं। त्यातून काही लोक खाली उतरले। गावठी कट्टा दाखवून सुनील शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि एका हॉटेलमध्ये नेऊन त्या ठिकाणी गेले। तिथे त्या हॉटेलचं शटर लावून पवन चक्कीच्या संदर्भातल्या रस्त्याचं आणि इतर कामं आम्हाला दिली नाहीत तर महाग पडेल अशी धमकी दिली। आमच्या भागात आमच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण कसं करताय, तुम्हाला यासाठी 2 कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल असंही रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांना म्हटलं असं पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। जर त्याच वेळी ही कारवाई केली असती तर देशमुख हत्या प्रकरण घडलंच नसतं।